नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज अप। जिल्हाधिकारी कार्यालय सुरक्षित, बॉम्ब धमकी अफवा ठरली। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल व काटेकोर तपासणीमध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने ही धमकी पूर्णतः अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीतपणे सुरू झालं आहे। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर त्वरित रिकामा केला। त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकानं अत्यंत दक्षतेने तपासणी सुरू केली। बॉम्ब शोधक पथकातील लुसी आणि जंजीर या श्वानांच्या मदतीनं तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक उपकरणांच्या साहाय्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 6 मजली इमारतीची बारकाईने तपासणी करण्यात आली। या तपासणीत सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग परिसर व इमारती भोवतालचा संपूर्ण परिसर समाविष्ट होता। या शोध मोहिमेदरम्यान अग्निशमन दल तसेच SID पथकाचेही सहकार्य लाभले। या सखोल तपासणीत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत। परिसर पूर्णतः सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले। दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी अशा स्वरूपाचे धमकीचे ईमेल प्राप्त झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। प्राथमिक तपासात हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचा संकेत मिळत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेल मार्फत सुरू असून धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे। आज सकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना एक मेल प्राप्त झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बॉम्बनी ही इमारत जी आहे ती उडवून देण्यात येईल म्हणून। तत्काळ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे जे एक बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आहेत असे 2 स्क्वॉडच्या मदतीनं पूर्ण जे कार्यालय आहे 6 मजली कार्यालय आहे, बेसमेंट आहे, पार्किंग आहे, सर्व परिसर जो आहे तर तो जो तपासून झालेला आहे आणि जो मेल आहे तर तो कुठून आलेला आहे नेमका त्याचा जो काही तपास आहे तर तो आपण सायबर सेलकडनं आपण करत आहोत। अशाच विश्वासार्ह आणि खरी बातमी पाहण्यासाठी न्यूज अप चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।